प्रॉब्लेम्स घेतले आपण अगोदरच्या याच्यामध्ये. आता एक दोन प्रॉब्लेम्स. फर्स्ट इयर चेक द व्हॅलिडिटी ऑफ द रोल्स थेरम. आता रोल्स थेरमची व्हॅलिडिटी चेक करायची आहे. म्हणजे व्हॅलिडिटी चेक करणे म्हणजे काय की हियर फर्स्ट कंडिशन f of x इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल आणि नंतर मग f of x इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to पाय आणि f of a इक्वल टू f of b. ठीक आहे. या तिन्ही कंडिशन जर तो व्हेरीफाय करत असेल तर म्हणायचं की दिस रोल्स थेरम इज व्हेरीफाइड. ओके. और हियर सॅटिस्फाय ऑल थ्री कंडिशन. ओके. मग आता इथे आपल्याला सांगताय की सोल्युशन मध्ये आता एक्सपोनेन्शियल ना. मग आता e चा पॉवर -x and sin of x, e चा पॉवर -x and sin x are continuous on closed interval 0 to pi and here it is differentiable on open interval 0 to pi. म्हणजे आता दोन कंडिशन त्यांनी व्हेरीफाय केल्या. आता चेक करूया आपण की तिसरी कंडिशन. मग आता इथे f of x, मग आता या f of x ला e चा पॉवर sin x याला इक्वेशन 1 घेतला आपण. मग काय म्हणायचं पुट रे x is equal to here 0. सो इक्वेशन 1 implies f of 0 ना. मग आता इथे बघा e चा पॉवर आता e चा पॉवर जर 0 असेल ठीक आहे आणि sin 0, e चा पॉवर 0 आणि दिस नथिंग बट म्हणजे इज इक्वल टू अगेन 0. ओके. पुट रे x इज इक्वल टू हियर किती येतं पाय आणि इक्वेशन 1 implies f of पाय ची व्हॅल्यू किती येतं. दिस व्हॅल्यू इज हियर e चा पॉवर पाय. हां म्हणजे आता पाय किती येतं sin पाय आणि दिस कन्वर्शन इज 0. तर f of 0 इज इक्वल टू f of पाय. आलंय. म्हणजे काय म्हणता येईल आता इथे बघा all the condition of Rolle's theorem here Rolle's theorem satisfy. ठीक आहे. म्हणजे आता तिन्ही कंडिशन्स तो सॅटिस्फाय करतो रोल्स थेरम. इट इज द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स. ओके. त्याच एक्सरसाइज मधलं 6 नंबरचं प्रॉब्लेम. f of x is equal to x चा पॉवर 2/3 x belongs to -1 to 1. आता आपल्याला माहित आहे की हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे. x चा पॉवर 2/3 इज अ कंटिन्युअस ॲट एव्हरी पॉइंट -1 to 1. पण आता हे फंक्शन कंटिन्युअस आहे पण तो डिफरन्शिएबल होणार नाही. f of x is equal to x चा पॉवर 2/3 call as 1. त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय मी. f dash x is equal to 2/3 चा पॉवर x चा पॉवर -1/3 call as इक्वेशन नंबर 2. सो -1 to 1 या इंटरवल मधला एक पॉइंट सिलेक्ट करतो. दिस आर 0. x टेंड्स टू हियर 0 प्लस म्हणजे आता इथे त्याचा लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राइट हँड डेरिव्हेटिव्ह दोन्ही इक्वल असले पाहिजे. मग x टेंड्स टू 0 प्लस सो हियर f dash x टेंड्स टू हियर इन्फिनिटी. ठीक आहे. मग आता इथे बघा x टेंड्स टू हियर 0 मायनस लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह f dash x टेंड्स टू हियर मायनस इन्फिनिटी. ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये इन्फिनिटीची 0 ची व्हॅल्यू x टेंड्स टू 0 मायनस ची व्हॅल्यू हियर मायनस इन्फिनिटी. आता इथे बघा एक टेंड्स टू इन्फिनिटी एक हियर टेंड्स टू हियर मायनस इन्फिनिटी. सो f dash of 0 डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार नाही. सेम व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे f dash x इज नॉट अ डिफरन्शिएबल ॲट x इज इक्वल टू 0. म्हणजे x इज इक्वल टू 0 ला जर ते फंक्शन डिफरन्शिएबल नसेल तर आपल्याला सांगता येईल की आता मग याच्यामध्ये f of a इक्वल टू f of b काढण्याची गरज नाहीये. त्यातली एक कंडिशन तो व्हेरीफाय करत नाही. f of x is not differentiable in -1 to 1. So here Rolle's theorem is not verified. ओके. म्हणजे याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये बघितलं आपण मागच्या प्रॉब्लेम मध्ये की हे Rolle's theorem verified. तर तिन्ही कंडिशन तो जर सॅटिस्फाय करत असेल तर इट इज व्हेरीफाइड. आणि जर त्याच्यामध्ये फंक्शन कंटिन्युअस आहे पण तो डिफरन्शिएबल नाही आहे म्हणून दिस Rolle's theorem is not verified. ओके. The next problems. Verify Rolle's theorem for the function f of x is equal to e चा power x into in bracket sin x minus cos x on the interval दिलाय π/4 आणि 5π/4. आता सोल्युशन मध्ये बघूया आपण किती f of x is equal to रे e चा power x sin x minus कोण येतं cos x. मग काय म्हणता येईल आता इथे बघा these are here we know that. ओके. काय असेल e चा पॉवर x sin x
आणि हियर cos x are continuous and differentiable on its domain, differentiable on कुठे minus pi by 4 to here 5 pi by 4 and रे किती pi by 4 to here 5 pi by 4. म्हणजे आता त्याच्या डोमेन मध्ये जर कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असेल तर मग आपल्याला सांगता येईल की डोमेन्स काय दिलेला आहे पाय बाय 4 आणि हियर 5 पाय बाय 4. ओके, मग आता दोन कंडिशन्स तरी व्हेरीफाय केल्या तर डायरेक्ट केली तरी चालतं, काही हरकत नाही. मग आता हियर काय म्हणायचं, a ची व्हॅल्यू सांगा पाय बाय 4 आणि b ची व्हॅल्यू 5 पाय बाय 4. इक्वेशन 1 इम्प्लाइज रे f ऑफ a यालाच आपण f ऑफ पाय बाय 4 म्हणून e चा पॉवर पाय बाय 4 कोण येतं sin पाय बाय 4 मायनस रे cos पाय बाय 4. वी नो दॅट sin पाय बाय 4 असो की cos पाय बाय 4 असो व्हॅल्यू किती 1/√2 म्हणजेच e चा पॉवर पाय बाय 4 1/√2 मायनस 1/√2 आन्सर 0. कोणाची व्हॅल्यू f ऑफ पाय बाय 4 ची. आता दुसरी व्हॅल्यू b ची पुट अप ठेवूया. इक्वेशन 1 इम्प्लाइज f ऑफ b इज इक्वल टू f ऑफ कोण रे 5 पाय बाय 4 नाही का. मग ती व्हॅल्यू मी त्यामध्ये पुट अप ठेवतोय. लक्ष द्या e चा पॉवर 5 पाय बाय 4. आता cos ऑफ कोण 5 पाय बाय 4 मायनस sin is here first. किती sin किती 5 पाय बाय 4 मायनस cos ऑफ 5 पाय बाय 4. आता ही 5 पाय बाय 4 ची व्हॅल्यू आपण अलॉइड अँगल टेस्टनी कॅल्क्युलेट करू. सुरुवातीला sin 5 पाय बाय 4 ला कसं लिहितात sin पाय प्लस रे पाय बाय 4 आलंय. मग आता पाय प्लस पाय बाय 4 म्हटल्यानंतर 4 पाय प्लस पाय 5 पाय बाय 4. आता आपण अलॉइड अँगल टेस्ट मध्ये काय म्हणतो की चेक दिस quadrant particular angle lies in which. ओके, सो हियर पाय मींस 180 प्लस थीटा. सो कौन से क्वाड्रेंट में जाएगा वो थर्ड क्वाड्रेंट में साइन प्रेजेंट ही नहीं. क्या कंडीशन है आपकी ऑल साइन tan cos. म्हणजे थर्ड क्वाड्रंटला tan असतो म्हणजे साइन म्हणजे कोणतं साइन येणार मायनस. मग काय म्हणतो आपण या आता इथे n पाय या पाय बाय 2 म्हणजे किती 90 290. हा मल्टिपल ऑफ 90 सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे आता इथे पाय बाय 2 म्हणजे 290 ना, म्हणजे पाय म्हणजे 290. म्हणजे 2 कोणता नंबर आहे इवन असल्यामुळे साइनचा साइनच राहील. किती sin पाय बाय 4 आणि sin पाय बाय 4 ची व्हॅल्यू -1/√2. त्याचप्रमाणे cos रे 5 पाय बाय 4 कॅल्क्युलेट करतो. cos ऑफ पुन्हा पाय प्लस पाय बाय 4. कोणता क्वाड्रंट सिलेक्ट करायचा. चेक द क्वाड्रंट म्हणजे 180 प्लस थीटा थर्ड क्वाड्रंट मध्ये cos राहत नाही म्हणून sin मायनस. पाय म्हणजे किती 90 290. 2 कोणता नंबर इवन असल्यामुळे चेंज होणार नाही. किती these are किती येते व्हॅल्यू -1/√2. त्या व्हॅल्यू मी ठेवतोय e चा पॉवर 5 पाय बाय 4 -1/√2 मायनस प्लस रे दिस आन्सर इज अगेन 0. ओके, कोणाची व्हॅल्यू 5 पाय बाय 4. मग आता इथे कसं लिहिता तुम्ही बघा. हियर f ऑफ कोण पाय बाय 4 इज इक्वल टू f ऑफ 5 पाय बाय 4. म्हणजे काय म्हणता येईल ऑल कंडिशन ऑफ कोणाच्या रोल्स थेरम इज सॅटिस्फाइड. ओके, इज सॅटिस्फाइड. ठीक आहे. मग काय म्हणता येईल आता आपल्याला टू गेट value of c here should be f dash of c equal to 0 or c belongs to which interval pi by 4 to 5 pi by 4. मग काय करणार तुम्ही इक्वेशन 1 ला डिफरन्शिएट इक्वेशन 1 with respect to x. चला इक्वेशन 1 इम्प्लाइज करतो बरं मग मी आता. पहा किती येत आहे. बघा आता इक्वेशन 1 इम्प्लाइज आपल्याला करायचं आहे डिफरन्शिएट f dash x is equal to
These are equation 1 is here first or here total second. तर काय असेल बघा, फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड बघा रे किती किंवा असं लिहिता येईल ddx ऑफ sin x minus cos x plus second sin x minus cos x into derivative of first. So e चा पॉवर x याचा डेरिव्हेटिव्ह sin चा cos cos चा मायनस साइन म्हणजे प्लस साइन प्लस रे sin x minus cos x into e चा पॉवर किती येईल x. ओके, बघ आता इथे बघूया ना आपण e चा पॉवर x कॉमन घ्या cos x plus sin x plus sin x minus cos x. ओके, cos cos कॅन्सल e चा पॉवर x into 2 sin x कोणाची व्हॅल्यू f डॅश ऑफ किती येतं x. सो हियर f डॅश ऑफ c बघा e चा पॉवर c 2 किती sin c. मग काय म्हणणार तुम्ही f डॅश ऑफ c ची व्हॅल्यू तर 0 असते रे e चा पॉवर c 2 sin c इक्वल टू कोण असेल 0 हियर. ठीक आहे, ॲज e चा पॉवर c इज नॉट इक्वल टू 0 फॉर एनी c बिलॉंग्स टू r. मग कोण 2 sin c इक्वल टू 0 sin c इक्वल टू जर 0 असेल तर मग काय म्हणता येईल दॅट इम्प्लाइज c इज इक्वल टू 0 हियर प्लस मायनस पाय और प्लस मायनस 2 पाय और प्लस मायनस हियर 3 पाय. ओके, या पद्धतीच्या व्हॅल्यू टू l आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण स्टडी करणार sin थीटा इक्वल टू 0 these are the required values of here required values of trigonometry. So c is equal to आता इथे मग काय म्हणता येईल आता it is clearly pi belongs to this interval pi by 4 to 5 pi by 4. So here therefore काय म्हणता येईल c is equal to किती असेल pi. मग काय म्हणणार तुम्ही Rolle's theorem is here verified. बघा एक्सरसाइज मधला सेकंड प्रॉब्लेम लक्ष द्या. कारण की तो गिवन इंटरवल a comma b that satisfy hypothesis of Rolle's theorem for the function f of x is equal to x power 4 plus x square minus 2. It is known that a equal to minus 1 तुम्हाला b फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे या इंटरव्हल मधला -1 तुम्हाला गिवन आहे तर b ची व्हॅल्यू सेकंड इंटरव्हल काय असेल तो फाइंड आउट करायचा आहे. लक्ष द्या आता सॅटिस्फाय द हायपोथेसिस म्हणजे तुम्हाला तिन्ही कंडिशन तो व्हेरीफाय केलेल्या आहेत त्यांनी. फंक्शन इज कंटिन्युअस अँड इट इज डिफरन्शिएबल ते लिहिण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, आणि नंतर f ऑफ a इक्वल टू f ऑफ b. ओके, मग आता सोल्युशन मध्ये बघा रे f ऑफ x इज इक्वल टू x चा पॉवर 4 x स्क्वेअर मायनस 2 कॉल ॲज इक्वेशन नंबर 1. मग काय म्हणता येईल इट हियर satisfy here काय म्हणतोय इट सॅटिस्फाय हियर रोल्स थेरम इन कुठे क्लोज इंटरव्हल a b ला म्हणजे तो रोल्स थेरम सॅटिस्फाय करतो ना. मग काय म्हणता येईल हियर आता इथे किंवा मग असं म्हणता येईल गिव्हन a इक्वल टू कोण -1 म्हणजे कोणती कंडिशन f ऑफ a इक्वल टू कोण घेतो रे f ऑफ b. a ची व्हॅल्यू गिव्हन आहे f ऑफ कोण येतं -1 इज इक्वल टू सांगा f ऑफ b. ओके, मग आपण f ऑफ -1 कॅल्क्युलेट करू शकतो ना रे त्याच्यामध्ये. मग बघा बरं आता किती लिहिणार पुट किती x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 1 ला. तर f ऑफ -1 सांगा -1 चा पॉवर 4 -1 चा स्क्वेअर -2 म्हणजे 1 + 1 -2 किती येईल 0. कोणाची व्हॅल्यू f ऑफ -1 ची व्हॅल्यू 0 आहे. मग आता तुमचं याला 2 कॉल करता येईल. इक्वेशन 2 सांगा किती f ऑफ b इक्वल टू कोण रे 0. मग आता f ऑफ b सुद्धा कॅल्क्युलेट करता येतं ना. इक्वेशन 1 मध्ये आता याची व्हॅल्यू b ठेवायची किती येईल b चा पॉवर 4 प्लस रे b स्क्वेअर -2 इक्वल टू 0. b चा पॉवर 4 याला स्प्लिट करतो -1 प्लस रे
बी स्क्वेअर मायनस 1 0 याला फॅक्टोराइज बी स्क्वेअर मायनस 1 नंतर बी स्क्वेअर प्लस 1 नंतर पुढे किती आला प्लस बी स्क्वेअर मायनस 1 0. आता बी स्क्वेअर मायनस 1 कॉमन घेऊया किती येईल सांगा बी स्क्वेअर प्लस 1 पुन्हा प्लस 1 0 म्हणजेच काय होईल बी स्क्वेअर मायनस 1 पुढे बी स्क्वेअर प्लस 2 इक्वल टू कोण येतं 0. ठीक आहे मग काय लिहिणार आपण आता इथे सो देअरफॉर किती बी स्क्वेअर प्लस 2 इज नॉट इक्वल टू 0 आपली व्हॅल्यू रिअल असेल मग काय म्हणायचं सो बी स्क्वेअर मायनस 1 इक्वल टू 0 बी स्क्वेअर इक्वल टू 1 बी इज इक्वल टू प्लस मायनस 1 तर देअरफॉर बी इक्वल टू हियर प्लस 1. आता b ची व्हॅल्यू b इज नॉट इक्वल टू मायनस 1 कारण की त्याच्यातला एक इंटरव्हल ना म्हणजे आता इथे एक इंटरव्हल मायनस 1 आहे b सुद्धा मायनस होईल का नाही म्हणजे तो इन बिटवीन लाईनच होणार नाही ना कर्वच मिळणार नाही मला म्हणजेच मग आपल्याला काय करावं एक व्हॅल्यू जर मायनस 1 असेल तर दुसरी व्हॅल्यू काय घ्यावी लागेल त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणून इथे b ची व्हॅल्यू मी मायनस 1 घेता येत नाही a जर आपल्याला मायनस 1 दिला असेल तर ठीक आहे तर तुम्हाला एक व्हॅल्यू दिली आहे दुसरी सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करता येते हीच कंडिशन करायची की दोन थेरम तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्ह वगैरे सी काढायची गरज नाहीये इंटरव्हल तुम्हाला एक व्हॅल्यू दिली आहे दुसरी व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करता येते. ठीक आहे